आगामी निवडणुका जानेवारी महिन्यातच होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य। सातारा गॅझेटच्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवू, महिनाभरात सातारा गॅझेट लागू करू साताऱ्यातील मराठा बांधवांना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं आश्वासन। कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज बुकमध्ये नोंद, सिद्धिविनायक मंदिरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता, आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसानं राज्यातील धरण साठ्यामध्ये मोठी वाढ, मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि कोकण विभागातील बहुतांश धरणं तुडुंब भरली। मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी, तर अनेक भक्तांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडमध्ये, विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर, तर विसर्जन मार्गाची जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संयुक्त पाहणी। पुण्यामध्ये आज ओबीसी संघटनेचं आंदोलन, सरकारच्या जीआर विरोधात आंदोलन, आरक्षणाच्या कृती समिती आणि समता परिषदेचं आंदोलन। रायगडमध्ये वीज वाहिनीचा धक्का लागल्यानं 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, खेळत असताना वीज वाहिनीचा धक्का लागला, नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।